पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। पेट्रोलचे दर 86 पैसे तर डिझेलच्या दरामध्ये 83 पैशांनी वाढ झाली आहे। गेल्याच आठवड्यात पेट्रोलचे 3 रुपयांनी आणि डिझेलचे दर 3.18 रुपयांनी महागले होते। आता 5 दिवसात इंधनाचे दर पुन्हा वाढले। उन्होंने जो स्ट्रक्चर बनाया है अदानी अंबानी वाला, वो अब खड़ा नहीं रहेगा, वो टूटेगा पूरा का पूरा। और दुख की बात है कि नुकसान आम जनता को, मतलब वो अपने महलों में बैठे रहेंगे और यूपी के जो युवा हैं, यूपी के की जो जनता है, उनको पूरा का पूरा शॉक उनको लगेगा। मुंबई पुण्यात पेट्रोल 91 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागलंय। सोलापुरातही दरवाढीनंतर पेट्रोल 108 रुपये 21 पैसे आणि डिझेल 94 रुपये 75 पैशांवर आलंय। तर नाशिक शहरात पेट्रोल 108.84 तर डिझेल 95.35 रुपये दरानं मिळतंय। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे धुळ्यामध्ये ट्रान्सपोर्ट व्यवसाय अडचणीत। इंधन तुटवड्यामुळे मालवाहू वाहनं ट्रान्सपोर्ट कार्यालयांवरच उभी। शासनानं तातडीनं उपाययोजना करून डिझेलचा सुरळीत पुरवठा करण्याची मागणी। लातूरमध्ये मनसेचा मोटेगावकर विरोधात तीव्र संताप। कार्यकर्त्यांचं उद्योग भवन परिसरातील आरसीसीच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन। कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी। कार्यकर्त्यांकडून पोलिसांना चुकवत आरसीसी कार्यालयावर अंडफेक। वाशिममध्ये सलग 5व्या दिवशी वाहन चालकांच्या डिझेलसाठी रांगा। मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्यानं पंपावर रांगा कायम। शेतीच्या मशागतीत ट्रॅक्टर मशीनसाठी डिझेलची आवश्यकता। डिझेलसाठी शेतकऱ्यांनी हिंगोली वाशिम महामार्ग रोखला। डिझेलसाठी शेतकऱ्यांचा महामार्गावर गोंधळ। मागच्या 3 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा। जालन्यात मोठ्या प्रमाणावर डिझेलचा तुटवडा। स्टील औद्योगिक वसाहतीत शेकडो मालवाहू ट्रकच्या 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा। औद्योगिक परिसरातील पेट्रोल पंपावर शेकडो मालवाहू ट्रक डिझेलसाठी खोळंबले। कोल्हापुरात पेट्रोल पंपावरची गर्दी घटली। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम। दुचाकीमध्ये 200 रुपये तर चारचाकी वाहनात 1000 रुपयाचं पेट्रोल टाकण्याची वेळ। डिझेलसाठी हिंगोलीकर परभणीत आले। परभणी शहरात अनेक पेट्रोल पंपांवर गर्दी। पंपावर एकीकडे कॅन धारकांची तर दुसरीकडे कार चालकांची मोठी रांग। मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपासह मुक्ताईनगर तालुक्यात 5 पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलची टंचाई। शेती कामासह सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय। कामं रखडली। कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा झाल्यानंतर 12 तासांतच इंधनाचा खप। नंदुरबारमध्ये डिझेलच्या कमतरतेमुळे वाहनधारकांच्या मोठ्या रांगा। डिझेल तुटवड्याच्या चर्चेमुळे वाहनधारकांकडून इंधन भरण्यासाठी गर्दी। कंपन्यांकडून वेळेवर इंधन पुरवठा होत नसल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागात अनेक पंप कोरडे ठाक। डिझेल मिळणाऱ्या पंपावर मोठ्या रांगा। शेतीच्या मशागतीचे दिवस असून डिझेल मिळत नसल्यानं संताप। धुळ्यात खरीप हंगामाची तयारी सुरू असताना दुसरीकडे डिझेलचे दर पुन्हा वाढल्यानं शेतकरी चिंतेत तर खतांच्याही किमती वाढल्यानं बळीराजा संतापला। अमेरिका आणि इराण संघर्षात भारतासाठी गुड न्यूज। रशियाकडून तेल खरेदीला अमेरिकेकडून भारताला आणखी 1 महिना मंजुरी। कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल $111वर पोहोचल्यानं निर्णय। दरवाढीनंतरही भारतीय तेल कंपन्यांना रोज 750 कोटींचा तोटा। मार्चमध्ये 2.25 दशलक्ष बॅरल तर एप्रिलमध्ये 2.1 दशलक्ष बॅरलची खरेदी। डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे। आजही रुपया 18 पैशांनी घसरला। डॉलरच्या तुलनेत रुपया 96.38 रुपयांवर पोहोचला। मुंबईकरांच्या आवडीचे पदार्थ आता महागणार। मुंबईमध्ये पावाच्या लादी महागल्या। प्रतिलादी 5 रुपयांची वाढ। वडापाव, समोसा पाव, मिसळ पाव, पावभाजी, भुर्जी पावचे दरही वाढणार। काही ठिकाणी ब्राऊन ब्रेडच्या किमती 45 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत पोहोचल्या। औषध दुकानदार उद्या दुकानं बंद ठेवणार। 12.5 लाखांपेक्षा जास्त औषध विक्रेते वितरक संपात भाग घेणार। औषधांच्या ऑनलाईन विक्रीला दुकानदारांचा कडाडून विरोध। केंद्र सरकार ऑनलाईन विक्री रोखत नसल्यानं संपाचं शस्त्र। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची माहिती। अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा उद्यापासून देशव्यापी बंद। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री विरोधात बंदची भूमिका। सांगली जिल्ह्यातील 4200 मेडिकल बंद राहणार।
आरसीसीच्या मोठेगावकरचा नीट पेपरफुटीनंतरचा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल। यापूर्वी पेपरफुटी विरोधात कोर्टात याचिका दाखल करणारा मोठेगावकर आता आरोपांच्या भोवऱ्यात। मोठेगावकरांना सीबीआयच्या अटकेनंतर त्यांच्या विद्यार्थ्यांचं काय होणार? आरसीसीचा विस्तार लातूरसह राज्यातल्या 8 शहरात आरसीसीच्या सगळ्या शाखांमध्ये 30 ते 40 हजार विद्यार्थी, एका विद्यार्थ्याकडून वर्षाला 60,000 रुपये शुल्क। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेच्या तपासात तांत्रिक अडचणी, सूत्रांची माहिती। मनीषा मांढरेने प्रश्न फोडताना खबरदारी घेतली। 25 वर्षांपेक्षा अधिक काळ एकच विषय शिकवल्यानं मनीषा मांढरे प्रश्न लक्षात ठेवायची। मांढरेला सगळे प्रश्न तोंडपाठ, तपास यंत्रणा, लिखित, डिजिटल साहित्याच्या मागावर, सूत्रांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोठेगावकरनं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं अत्यंत सुनियोजित कट रचल्याची माहिती। मोठेगावकरनं पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरेचीही एनटीए पॅनलवरती वर्णी लावल्याचं समोर। मोठेगावकरनं आर्थिक ताकदीच्या बळावर नेटवर्क उभारल्याचा सीबीआयला संशय। कोचिंग फेडरेशन ऑफ इंडिया अँड एज्युकेटर्स फेडरेशनची आज दिल्लीमध्ये दुपारी 3:30 वाजता पत्रकार परिषद। प्रश्नपत्रिका फुटीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अचूक आराखडा सादर करणार। सीबीएसईच्या ऑनलाईन स्क्रीन मार्किंग प्रणालीसह उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेतील त्रुटी आणि सुधारणा यांवरही सविस्तर चर्चा। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचा नीट घोटाळ्यावर प्रहार, गरज पडल्यास कायदेही बदलले पाहिजेत, मुनगंटीवारांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।